तुम्हीसुद्धा शिळ्या चपात्या टाकून देता का? जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही खूप सारे पैसे खर्च करत आहात. ते कसे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. माझी आई म्हणायची की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असेल तर आपण फेकून कसं द्यायचं. तर रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्यापासून आज तुम्हाला मी एक रेसिपी दाखवणार आहे. शिळ्या चपात्यांचा चिवडा किंवा चपातीचा चुरा असे देखील म्हणतात किंवा चपातीचे तुकडे असे सुद्धा म्हणतात काही ठिकाणी. तर मी इथे बारीक चपाती मिक्सरला लावून बारीक केलेली आहे. कांदा आणि कढीपत्ता असं चिरून घेतलेलं आहे. तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेले आहे. कढई पहिला तापवून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडेसे जिरे छान थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये टाकायचा कढीपत्ता, मोहरी तुम्ही आवडत असेल तर टाका किंवा स्किप करू शकता. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हा 2 कांदे आहेत. हे छोटे छोटे 2 कांदे मी बारीक चिरून घेतले. तर हे कांदा आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. तर हे फ्राय करून घेऊया आपण. तर आपण पैसे कसे खर्च करतो. एक चपाती आपण 4 रुपयाला किंवा 5 रुपयाला असेल समजा. तर 4 चपात्या जर आपण रोज वेस्ट करत असेल तर दररोजचे आपण 20 रुपये खर्च करतो आणि महिन्याचे 600 रुपये. तर तुम्ही एवढे 600 रुपये विनाकारण खर्च करता त्यापेक्षा अशी छानपैकी रेसिपी बनवून पहा. तर आपण त्या चुऱ्यामध्ये चपातीचा जो काही आपण चुरा केलेला आहे मिक्सरला त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून घेऊया आणि हे आपण आता हाताने मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचे कूट 2 चमचे शेंगदाण्याचे कूटसुद्धा टाकून घेऊया. हे आपण हाताने मिक्स करून घेऊया. तर इथे छान असा कांदा गोल्डन ब्राऊन असा कलर येईपर्यंत फ्राय झालेला आहे. यामध्ये आता आपण हा चुरा मिक्स केलेला चुरा त्यामध्ये घालूया आणि आता हा आपण चुरा मिक्स करून घेऊया. हा नाश्त्याला उत्तम पर्याय आहे. चपाती आपण फेकून न देता या प्रकारे आपण त्याचा नाश्ता बनवू शकतो आणि खरंच खूप म्हणजे खूप छान लागतो. यासोबत आपण दही घालूनसुद्धा हा नाश्ता आपण करू शकतो. खूप छान लागते ही रेसिपी. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी कशी वाटली आणि माझ्यासारखे तुम्ही थोडी सेविंग केली तर खरंच खूप छान होईल. तर असं काहीतरी शिळं उरलं असेल तर आपण फेकून न देता त्याचा काहीतरी उपयोग करूया. तर हे बघा आपला चपातीचा चुरा रेडी झालेला आहे. थोडंसं अदलून बदलून 5 मिनटं एक मंद आचेवर आपण फ्राय करून घेऊया. तर हे बघा किती छान दिसत आहे. ह्याच्यावर थोडीशी बारीक कोथिंबीर पण घालू शकता तुम्ही. आमच्या घरात कोथिंबीर जास्त कोण खात नाही त्याच्यामुळे कोथिंबीर नाही टाकली. तर आपला तयार आहे चपातीचा चिवडा. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हे बघा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि महिन्याला माझ्यासारखे तुम्हीसुद्धा 600 रुपये वाचवू शकता. हे बघा.